नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे बरे असाल. तर आज आहे गणपतीचा 4था दिवस आणि उद्या कविताचा वाढदिवस. हो, म्हणजे माझ्या बायकोचा. तर आम्ही आता आज संडे आहे. कोणाचा तरी गणपती आहे बघ. सगळं लावलं. अच्छा, जा मग दर्शन करायला. आज संडे आहे तर पुन्हा आम्ही अजून एक ब्लॉग घेऊन आलो आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशल असणार आहे, आम्ही बनवणार आहे मोदक. कारण आज आमच्या मुंबईच्या घरी, म्हणजे मुंबईला जे घर आहे तिथे गणपती बसले, तरच गौरी आगमन पण आहे आणि उद्या ओस आहे. तर त्यासाठी आम्ही इकडे मोदक बनवणार आहे. तर श्रद्धाकडे जाऊन आम्ही मोदक बनवणार आहे. त्यासाठी पहिले त्याच्या अगोदर आम्ही संगीतामध्ये जाऊन ब्रेकफास्ट करतोय. हे बघा, आज संगीतामध्ये नाश्ता करायला. चला. हे बघा, आज कविताने किती दिवसानंतर ट्रेडिशनल कपडे घातलेले आहेत. काय घेऊया? पोळी. तर गाईज, आम्ही आलो संगीता रेस्टॉरंटमध्ये खायला आणि आम्ही मागवलं पोळी मसाला डोसा आणि काय मागवलं, एक ऑनियन उत्तप्पा आणि इकडची फिल्टर कॉफी. ती खूप अप्रतिम लागते, मस्त लागते. हां, माहीत नाही, आठवत नाही. पण इकडे आम्ही एकदाच आलो आहे, पण इकडचं साऊथ इंडियन डिश खूप छान मिळतं. आम्ही फक्त ब्रेकफास्ट करायला आलो आहे, तर फक्त 2 डिश घेतलेत. तर बघूया कसं आहे. इकडचं ॲम्बियन्स एवढं छान आहे ना, मस्त आहे ना, कूल वाईब. आणि इथे खूप थंडी पण वाजते AC मुळे. नाही, पण मला इकडे भारी वाटतं बसायला, एवढं छान ॲम्बियन्स आहे. आतमध्ये मसाला आहे ना. असं वाटतं बुक ओपन करते यार कुठला तरी. तो जुजूचा मेन्यू होता ना, असा पूर्ण पॅम्पलेट. हा तो खोल, एक पान राहिलं खोलायचं, भाजीच नाही दिसत. मसाला पोळी डोसा. हात बघ किती काळे दिसतात. माझे हात काळेच आहे. तुम्हाला पैसे दे पार्लरमध्ये जायला. हात काळे आहे पण तो चेहरा गोरा आहे एकदम. ते टॅन झालंय. माझ्या हातावर गरम पाणी पडलेलं म्हणून लहान. आणि मी खूप बाहेर उन्हामध्ये खेळलेली ना, म्हणून. एवढं उन्हातून घेऊन आलं, टमाटर झाले एकदम. घेऊन आलं, गाल बघ कसे झाले, एकदम टमाटर सारखे. गाईज, मी फर्स्ट बाईट घेते या डोस्याचा. वाव, छान आहे. ऑथेंटिक मसाला डोसासारखं वाटतंय. पोळीचा पण टेस्ट येत आहे, पण एवढं येत नाही आहे जेवढं मालगुडीमध्ये मी खाल्लेलं. सागरनी मागवलं ऑनियन उत्तप्पा. ह्याच्यात पण चार प्रकारचे 3 प्रकारच्या चटण्या आणि एक सांबार आहे. मला टेस्ट करून दाखव कसा आहे. तोपर्यंत मी माझा डोसा पण कंटिन्यू करते. ओके, खा. नाही, खा. तू टेस्ट करून दाखव मला कसा आहे. अन्नासारखा उत्तप्पा लागतो. कुठे? भारत कॅफेमध्ये. भारत कॅफे आणि तो पाचच्या साईडला तो हॉस्पिटल स्ट्रीटवर तसा उत्तप्पा आहे. ह्याच्यावर पण पोळी टाकलाय काय? हॉस्पिटलच्या इथे मसाला टाकलाय थोडा. छान आहे. सागर, हा बेन्ने डोसासारखा वाटतोय ना, पोळी मसाला डोसा. हे त्या लोकांच्या पद्धतीने बनवलं. ते बेन्ने डोसा वेगळा असतो, त्याच्यात प्रॉपर व्हाईट बटर वगैरे जातं ना. हां, ह्या पोळी मसाला डोस्यामध्ये ना पोळीची भरपूर टेस्ट येते. खूप चांगलं लागतं. पण जो बेन्ने डोसा असतो ना, तो त्याच्यामध्ये बटरी टेस्ट असते जास्त, है ना. ह्याच्यामध्ये पोळी आणि मसाल्याची टेस्ट भरपूर आहे. छान लागतो एकदम. तर मी ट्राय करते आता फक्त कोकोनट चटणी आणि सांबार. आता दिवसांत पूर्ण मस्त आहे. आता मी ट्राय करते फक्त ग्रीन चटणीमध्ये.
लागते ग्रीन चटणी त्यांची. असं वाटतं फ्रेश एकदम फ्रेश चटणी असते ना ग्रीन. ह्याच्यात पण मिंट आणि खोबरं आहे. मिंट आणि खोबरं आहे. ह्याच्यात फक्त व्हाईटवाल्या चटणीमध्ये फक्त खोबरं ही टोमॅटोची चटणी. त्यासोबत पण ट्राय करूया. नाही, सांबार पण मिळतं फ्रीमध्ये. जर सांबार एक्स्ट्रा पाहिजे असेल तर ते येऊन विचारतात तुम्हाला एक्स्ट्रा सांबार पाहिजे का. हा सांबार इतका छान आहे ना. ह्याच्यामध्ये फक्त ना डांब्याची टेस्ट येते. डांब्याला काय बोलतात, ड्रमस्टिकची टेस्ट येते. आणि मस्त ती भाजी असते ना दुधीची भाजी असते, त्याची टेस्ट येते. मस्त आहे सांबार. आम्ही किती फिल्टर कॉफी काढ आता त्याला हॅलो जयसागर कॉफी हॅलो त्याच्यामध्ये टाक. नाही त्याच्यामध्ये टाक ना. अरे तसं नसतं. हां कटिंग झाली. तो ये पिते कशी आहे कॉफी? फिल्टर कॉफी मिठी आहे तुझ्यासारखी गोड. मिठी बोलू नको. गोड तुझ्यासारखी. बरं मी पण ट्राय करते. तागाची झाड फुल कॉफी बाईट सारखी टेस्ट येते. एकदम स्ट्रॉंग. हां छान येतं. हे ओणम स्पेशल ह्यांची रेसिपीज आहेत सध्या. ओणम सद्या हां म्हणजे मेन्यू आहे, पण ओणम स्पेशल आहे ना. ओणम सद्या हे यांचं डिश आहे. ओणमला खातात ते लोक ओणम सद्या. आणि तुम्ही बघू शकता संगीताचे किती ब्रांचेस आहेत. दुबईमध्येच 1 2 3 4 5 6 7 ब्रांचेस आहेत. अबुधाबीमध्ये 4 आणि शारजामध्ये 1. ते एकूण 12 ब्रांचेस आहेत. आता आम्ही चाललो आहे श्रद्धाकडे मोदक बनवायला. श्रद्धाने सगळी तयारी करून ठेवली आहे मोदकाची. सारण वगैरे बनवून ठेवले आणि पीठ पण बनवून ठेवलंय. फक्त मोदक बनवायला जायचंय तिच्याकडे. काय बोला परत बघ. कविता केसर टाकायला जाणार आहे. केसरचा एक दाणा टाकायला जाणार आहे मी फक्त. नाही असं काय नाही. मी पण मोदक बनवणार आहे. मला थोडं प्रॅक्टिस नाही येत मोदक बनवता, पण थोडं प्रॅक्टिस करेन. चला गाईज श्रद्धा वैतागली असणार. आम्हाला भरपूर लेट झालाय. 1 वाजलाय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. अरे तू खोल ना, ती बिझी असेल. मोदक हे बघा गाईज श्रद्धाने मस्त पीठ मळलेलं आहे. सगळी तयारी केली आहे. आम्ही फक्त बनवायला आलो. सारण आणि नैवेद्यासाठी 21 मोदक बनवणार ना. 21 अच्छा 12 उकडायला पण ठेवले. अजून 11 बाकी आहेत. 10 बाकी आहेत. वा वॉट अ कॅल्क्युलेशन. श्रद्धाने इथे बनवलेत 12 मोदक जे उकडायला ठेवलेत. आणि मी बनवते छोलेची भाजी. छोले पण उकडवून ठेवलेत तिने. आणि मी वाटण बनवून आता भाजी बनवणार. तू बनवते काय? बरं बघ मी कसं बनवते. ठीक आहे. कोणत्या गाण्यावर डान्स करतो? ते माझी वाटणाची तयारी त्याच्या भाजीसाठी. नाही परत हे असं वाटण बनवलं आहे छोलेच्या भाजीसाठी. आणि मी आता सुरू करते भाजी बनवायला. श्रद्धा इथे मोदक चेक करते. वाव छान झाले. केसर फुल. बनवून ठेवून दे. गरमीमुळे जास्त गरम होतं ना. आपण नंतर पिऊ. सोडा घेऊन लिंबू सोडा घेऊन. बर्फ पण मिळतं खाली का? कशाला सोडा थंड आहे ना. हां बर्फ पण मिळतं पण खाली. तर सगळ्यात आम्ही टाकणार आहे तेल. जसं काय मी
रेसिपी बनवायला शिकवते, मलाच येत नाही बनवायला. अंदाबुंदी बनवते. विसरली काय टाकायचं. विसरली नाही, काय नाही, सगळं ह्याच्यातच आहे, वाटणारच आहे, वाटणच टाकायचं. पिणार एक जातो विचारायचं काय त्याच्यात? जेवणार ना आता तुम्ही, जेवायला टाइम आहे. खाली पकड अजून तेल उडेल ना तर. थोडासा, खूप थोडासा सोडला, सगळाच टाकते. तर गाईज, हा तू गाईज आहेस हा. अशी मी भाजी वाटण शिजून देते. शेकवूया आपण वाटण. कच्चा कांदा होते म्हणून सागरने बनवले लेमन सोडा, पण थंड नाही आहे. सोडा बघ किती थंड आहे. बरं, थंड आहे कारण किचन मध्ये खूप जास्त उखडतं. ही बघा, मीठ. अरे हा थांब. हा थांब, खा मला नाही एवढा खामाला असं नको व्हायला. मीठ जास्त पडेल, जाऊ दे. तर गाईज, श्रद्धानी नैवेद्यासाठी मोदक बनवलेत 21. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी मोदकाची रेसिपी शेअर केलेली आहे. जे कोण इच्छुक असेल बनवण्यासाठी. सगळ्यांना येतात मोदक बनवता. कोण आता तुझे ते ऑफिस मध्ये मित्र आहेत, श्रद्धाला तिला थोडी येतं बनवायला. ती तर बनवायला 1 किलो जॅगरी, 1 किलो मैदा. तुम्हाला मोदक बघायचं? हा बघा मोदक. मोदकाचं ताट, 21 मोदकाचं ताट. कसं वाटतं सागर? नैवेद्य दाखवताना अशी चौकट काढायची. सागर जवळून काढ रे. एवढं लांबून काय दिसत पण नाही ना त्या मध्ये. भाई एवढा भारी व्हिडिओ आहे ना. ते श्रद्धा बघून सांगेल तुला. अखंड सावरटकर परिवार तुला फॉलो करतील. अखंड काय असतं? अखंड वस्तूला बोलतात, परिवाराला तुझे मराठी आहे. अखंड हा बोलतात. अरे जागे जवळून काढल्या तुम्हाला व्हिडिओ तू हे करतोय. जवळून काढ. वाव, चला मी पण बसते मोदक बनवायला. हां, घेऊन ये जा. पीठ कसं बनवलं? पीठ कसं बनवलं? दुधामध्ये 2 वाटी पाणी घेतलं, त्याच्यामध्ये पाऊण वाटी दूध, तूप घातलं, थोडंसं नावापुरतं मीठ घातलं आणि 3 वाट्या तांदळाचं पीठ असं उकड काढून घेतली चांगली. आणि तूप अगोदरच टाकलं? पाण्यातच तूप वगैरे सगळं एकत्र मिक्स करून त्याला चांगली उकळ आणायची आणि मग 3 वाटी पीठ तांदळाचं त्याच्यात टाकायचं, चांगलं हलवायचं 5 मिनिटं आणि मग गॅस बंद करायचा आणि त्या टोपावर किंवा काय आपण भांडं घेऊ त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 15 मिनिटासाठी तसंच त्या वाफवून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट परातीत मी असं घेतलंय तसं बघू. गरम गरम
मळायला सुरुवात करायची. हाताला चटके बसतात, त्याच्यामुळे तुमच्याकडे ग्लास पेला काही असेल त्याच्याने आधी रगडून 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 घ्यायचं आणि मग पाण्याने मस्त डिस्क्रिप्शन दिलंय श्रद्धाने. त्याला खरंच रगडायला लागतं. मस्त मऊ मऊ झालंय. आणि ते पीठ मळून ठेवल्यानंतर आपण थोडा वेळ ब्रेक घेतला किंवा बनवत असतो तर ते पीठ कडक होतं. म्हणून असं कपडा सुती रुमाल किंवा कापड पाण्यात भिजून त्याच्यावर ठेवायचं झाकून, म्हणजे ते सुकत नाही. समजलं का तुला? तो त्या दिवशी पिझ्झावर असा उघडा ठेवलेला, ओला कपडा ठेवला. बरोबर. ओके. आणि इकडे खसखस मिळत नाही म्हणून चाळण्यामध्ये खसखस नाही घातली. हा, दुबईमध्ये खसखस बॅन आहे. ट्रेडिशनल मराठी मोदकांमध्ये ड्रायफ्रूट पडत नाही, पण आता फॅशनेबल झाल्यामुळे मोदकांना ट्रेंडमध्ये आणण्यासाठी लोक ड्रायफ्रूट टाकतात. पण ट्रेडिशनल मराठी मोदकांमध्ये फक्त थोडंसं खसखस, वेलची पावडर, पाहिजे असेल तर थोडीशी जायफळची पूड आणि तुपावर आपलं आधी वितळून घ्यायचा गुळ आणि मग त्याच्यामध्ये खोबरं चांगलं त्या गुळामध्ये मिक्स होऊन त्याचं पाणी अब्झॉर्ब झाल्यानंतर असं नॉर्मल कोरडं करायचं. जर कोरडं नाही झालं तर मोदक जेव्हा उकडायला ठेवतो तेव्हा पाणी पाणी निघतं. ओके. म्हणून व्यवस्थित त्याचं ड्राय करायचं. एकदम. मग खसखस नाही टाकली, मग तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकले त्याच्यामध्ये? मग फक्त वेलची पावडर, गुळ आणि खोबरं. ओके. आणि असं केळीच्या पानावर ते हे केलं, उकडायला ठेवलं. म्हणजे नॉर्मली हळदीच्या पाण्यात उकडायला ठेवतात. ठेवले की त्याचा वास छान येतो. पण इकडे पर्याय म्हणून केळीची पानं दुबईला भेटणं मुश्किल आहे. खसखस आणि हळदीचं पान. खसखस बॅन आहे, खसखस नाही मिळत. का बॅन आहे? रिझन काय सांग. जेल फॉर्म होतं. काय? खसखस इलिगल आहे ना? फॉर्म होतं आणि इट्स बर्निंग म्हणून म्हणू शकतो किंवा ते नाही ट्रान्सपोर्टेशन नाही. मे बी ते ह्याचं पण मिक्स असेल त्याच्यामध्ये, काय मॅरोवाना नाही काय बोलतात ते. पिग फॅट नाही रे, व्हेज आहे ते प्रॉपर. अरे ते पॉपी सीड्स बोलतात, पण इलिगल गोष्ट काय असते ती? पावडर त्याच्यासारखा. गांजासारखं असेल ते इकडे. लांब बसायला ब्लर सारखं येतं यार. खालून दा परत हे मधलं बोट असं ठेव आतमध्ये आणि असं ठेव आणि पुढे जायचं. अरे मोमो शेप दे, मोमोचा शेप दे. मोमो काय नाही चालतं. हा आहे माझा पहिला मोदक. बनवता येत नाही पण मी ट्राय करते. येतं आपण हळूहळू. कारण माझ्या मम्मीने मला कधी शिकवलंच नाही मोदक बनवायला. मम्मीने हे शिकवलं ना. मम्मीने करंजी, चिवडा, पास्ता, मॅगी, पिझ्झा एवढं शिकवलं. वहिनींना छान येतात. वहिनी का बोलते मी पण. श्रद्धा माझी बहीण सगळ्यात भारी मोदक बनवते. असे सुबक एकदम. तिचे हात पण बारीक आहेत. हा, माझ्या बहिणीचे हात नाजूक आहेत, त्याच्यामुळे तिचा मोदक पण नाजूक आणि एकदम सुबक असतो. बघत राहायचे एक साईज. माझा हा दुसरा मोदक मी बनवते. बघूया माझा पहिला मोदक दाखव. हा माझा पहिला मोदक आहे. हा माझा मोदक मी हा श्रद्धाने बनवलेले हे 3 मोदक. हा माझा मोदक. तुझा गाण्यासारखा जाणं झालं. ह्याचा काय वाटतं कसा बनेल हा मोदक? छान आहे. सोजासाठी श्रद्धाने टेक्निक सांगितली. कसं असं टाकायचं बोट. ओके. आणि त्याला असं पीळ मारायची. असं बोट टाकायचं, पीळ मारायची. असं बोट टाकायचं, पीळ मारायचं. अरे बनतायत रे. त्याला पदर पडतात. पदर, त्याला पदर बोलतात. हा ऍक्च्युली मोमो बनवणं इझी आहे कारण ते मैद्याचं पीठ असतं आणि हे ना तांदळाचं तर थोडं नाजूक हाताने बनवायला लागतं. ते पीठ हे असतं ना थोडं पातळ मळतो आपण. स्ट्रेचेबल असतं ना, ते फाटत नाही. हा इलास्टिक टाकतात ना त्यामध्ये. त्याच्यात काय असतं? ग्लुटन. मैद्यामध्ये ग्लुटन असतं. अरे हा यार भारी शेप झाला यार.
बनलेला आहे माझा थोडा टेढामेढा मोदक, तुटका फुटका मोदक. चांगला आला, एक नंबर. त्याला पदरच दिसत नाहीये, त्याला थोडे थोडे दिसत आहेत. ओके, श्रद्धा ह्याच्यावर टाकेल केसर. अजून मोदक बनवतो. ऑफिसला घेऊन जायचेत मला. किती लोक आहेत माझ्या ऑफिसमध्ये? 16-17 लोक आहेत. तेवढे मोदक मला घेऊन जायला लागतील. आणि तेवढ्या पीठ मध्ये होईल काय? होईल होईल. म्हणजे तू 16-17 घेऊन जाणार आणि घरी काय खाणार मग? असं का बोलतो? तू खा, 2-3 खा. तू माझं म्हणजे मला 2-3च आणि ऑफिस मध्ये 16-17. 16-17 लोक आहेत, त्यांना एकच भेटणार आहे. या 31 मध्ये आपण खाणार. हा, ते नैवेद्य दाखवून. ओके ओके, हा ओके. स्वप्नीलच्या ऑफिसमध्ये 10 द्यायचे, आजूबाजूवाल्यांना द्यायचे. पण सध्या 20 तरी तुम्ही तर गाईज, हे बघा आमचं जेवण. माझी बनवलेली छोलेची भाजी. हा बघा मी खाते आहे. श्रद्धाने बनवलेले आणि मी पण बनवलेले मोदक. असं झालं. तुपातला मोदक खायला खूप मजा येते. आणि असंच आम्हाला गणपतीची पण आठवण येते मुंबईची. घरी बनवले असतील. चेहऱ्याला पण तूप लावलं? नाही नाही, चेहऱ्याचा माझा नॅचरल ग्लो आहे. नॅचरल तूप पाहिजे तुला का माझ्या चेहऱ्यात? तुपाचा ग्लो? तुपाचा ग्लो नाही आहे, जास्तच ग्लो आहे माझा. डोळे का आहे नेपाळी साडी? नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आज सकाळपासून आम्ही असा सजलोय आणि मी सागरला पण जबरदस्ती सजवलंय. जबरदस्ती? हा, जबरदस्ती सजवलंय तुला. कारण मुंबईमध्ये गणपती चालू आहे, तर आम्हाला थोडी आम्ही इथे दुबईमध्ये राहून आम्हाला अशीच एक्साइटमेंट होते. घरी गणपती तर नाही आहेत, पण आम्ही दुपारी मोदक बनवले. श्रद्धाकडे आलेलं, तर श्रद्धानी सगळं मोदकाची तयारी केलेली आणि मोदक मस्त खाल्ले. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि आम्ही पण खाल्लं. त्यासोबत 2 नाही, तू 3 खाल्ले. आणि त्यासोबत आम्ही जेवण बनवलेलं, छोले, नॉर्मल दाल राईस वगैरे. आणि आता जस्ट शूट करत होतो, त्यासाठी आम्ही असं मस्त सजलोय. तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवूया. तर तू नीट बस, असं का बसलं? हां, तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही असं छोटासा गेम खेळणार आहे आणि हा व्हिडिओ असा एंड करणार आहे. एंडिंग कसं करायचं म्हणून आम्ही विचार करू, तर काय करायचं व्हिडिओमध्ये. तर मी दमशराज, आम्ही दोघं दमशराज खेळणार आहे आणि मी ॲक्शन करणार आहे. म्हणजे मी गाण्यांचं ॲक्शन करणार आहे आणि हा गेस करून दाखवणार आहे, किंवा वाईस वर्सा. चालेल? चालेल की नाही? झोपेत आहे हा आता खूप झोपेत आहे. ह्याचे डोळे खूप जास्त झोपेत आहे, कारण हा फक्त 2 तास झोपला आहे बिचारा. उद्याची तयारी करत होता. काय सांग उद्या? तू सांग. उद्याचा बड्डे आहे आणि मी पण 3 वाजता येऊन मी 3 वाजता येऊन बलून फुगवून हॅपी बर्थडे टॅग लावून 5:30ला झोपून नंतर मला 7:30 वाजता 8:30ला उठून अजूनपर्यंत जागाच आहे. हां, म्हणजे बिचारा 2 तासात झोपला आणि त्याच्यात मी त्याला व्हिडिओसाठी जबरदस्ती करते. फक्त तुमच्यासाठी. हा व्हिडिओ आम्ही एंड करू, पण छोटासा गेम पण खेळू. ठीक आहे. सगळ्यात पहिलं सॉन्ग सागरला गेस करायचं आहे आणि तुम्हाला सागर गेस करा. एकदम इझी सॉन्ग आहे. स्टार्ट. असंच 5 मिनिटं राहत मी बघत राहतो. बोल, कोणतं गाणं? अशी चित्त मोत्याची. एकदम बरोबर, एकदम बरोबर. गाणं सागर करतोय. हां, काय हे? परत नाही समजलं. श्रद्धा, तुम्ही पण सांगा कोणतं गाणं आहे.
ज्वाला से जलती है आंखों में दिल में, नाही परत कर. ऍक्शन. ज्वाला से जलती है. करू कोणतं तुम्ही पण आवडता श्रद्धाला पण गेली. ठीक आहे असं आहे ना हे असं. मला इंग्लिश नाही समजत. हे वाला मराठी हे हिंदी इंग्लिश तर नाही करणार हे मराठी आहे. पार्वतीच्या बाळा. चलो अजून एक माझा लास्ट गेस करा. ठीक आहे. हिंदी तू पण बोल. हाँ हिंदी हिंदी. दिल. हाँ शाहरुख खान है. हाँ तो शाहरुख खान का अगले बरस तुझको आना ही होगा. ABCD मधलं गाणं आहे. तुझा दिल भी तू सदिशान भी तू सलमान भी तू बाप्पा मोरया. नाही पहिले तर सांग मराठी आहे की हिंदी आहे. छान. मराठी. ठीक आहे. अरे अजूनही केलेलं आहे दाबा असं काहीतरी केलं. नाही तू डान्स कर. असं केलं. सध्या गेस कर. बाप्पा छान. हा पुढे. माझा बाप्पा. हा. करेक्ट 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 करेक्ट. असं केलेलं आहे. हाँ. नाही बरं. आंखों में काजल. असं नाही. आंखों में काजल इधर उधर मोरया मोरया मोरया. अरे परत परत नाही समजलं मोरया सॉन्ग म्हटलं काय. हा ना नीट डान्स कर. मोरया मोरया ते आहे. बरं कोणतं आहे परत सांगत समजलंच नाही. तू नीट ऍक्शन नाही करत आहे. कोणतं सॉन्ग आहे. नाही तर गाईज आम्ही थोडंफार एंटरटेनमेंटसाठी असं दमशरास खेळलेलं आहे. त्यात सागर एकदम फेल झालेला आहे. श्रद्धाने गाणी गेस केली 3-4. आता हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आणि परत डिनरमध्ये मोदक आणि जे बनवलं आहे ते जेवण खाणार. आणि तुला हा दिवस कसा वाटला आजचा. एकदम छान. माझ्या झोप आले. रोबोट सारखं बोलतो. आता झोपल्या झोपल्या पडून जाणार आहे. हां बरं ठीक आहे गाईज. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करतो. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.